याप्रमाणे तुम्ही भाजी बनवली तर एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. तर अशी रेसिपी आहे मेथीच्या भाजीची. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो हाय नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे. स्वच्छ अशी निवडून वगैरे घेतली, धुवून घेतलेली आहे ही भाजी. आणि एका चाळणीमध्ये पाणी नितळत ठेवलं आहे आणि छान असं आपलं पाणी, मेथीच्या भाजीतलं पाणी नितळलेलं आहे. तर चला आपण आता भाजी बनवायला घेऊयात. तर मी तव्यावरती भाजी बनवत आहे. तर तव्यावरती भाजी बनवली की भाजीची आणखीन चव वाढते, याच्यामुळे तव्यावरती भाजी बनवते. तर चला आपला तवा गरम झालेला आहे. तव्यामध्ये 3 ते 4 चमचे, मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तर पालेभाज्याला जरा जास्तीचं तेल घातले की पालेभाज्या आणखीन छान लागतात. तर बघू शकताय तेल आपलं गरम होत आहे. तर तेल गरम, छान असं कडकडीत गरम करायचं आहे तेल. तेल गरम झाल्यावरनं आपल्याला यामध्ये लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या अशा खलबत्त्यामध्ये मोठं असं वाटून घ्यायचं आहे. जास्तही बारीक बनवायचं नाही लसूण. तर बघा मी जाडसर असं वाटून घेतले, ठेचून घेतलेले आहेत. तर हे तळून घेतले, छान असं लालसर झालेलं आहे आपला लसूण. तर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून. तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल चटणी देखील घालू शकता. तर आता आपली भाजी या तव्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि भाजी पूर्ण अशी भाजी तव्यामध्ये घालून घेतली बघा. आणि आता भाजी परतून घ्यायची आहे. तर 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला छान आपली भाजी परतवून घ्यायची. तर या पद्धतीनं तुम्ही नक्की रेसिपी बनवून बघा. माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही याप्रमाणे नक्की मेथीची भाजी बनवून पहा. तर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा आपल्या भाजीमध्ये पाणी वगैरे काही राहिलेलं नाही, जास्तीचं पाणी नाही राहिलेलं, कारण आपण आपली भाजी छान अशी नितळून घेतली होती. तर बघा पूर्ण मिक्स करून घेते आणखीन एकदा. तर अशी फडफडीत भाजी होते ना, तुम्ही नक्की करून पहा. तर यामध्ये मी तुरीची डाळ घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे अशी भिजत घातली होती आणि ही भाजीमध्ये घालून घेते. तुम्हाला तुरीची डाळ नको असेल तर तुम्ही मुगाची डाळ देखील घेतली तरी चालेल, भिजवून घालायची. आणि नसेल, आवडतच नसेल मेथीच्या भाजीमध्ये तुरीची डाळ वगैरे कोणतीच डाळ आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण थोडीशी घालायची, कारण आपल्या मेथीच्या भाजीचा कडवटपणा जो असतो तो कमी होतो डाळीमुळे आणि टेस्टी लागते भाजी. तर बघू शकता आपली भाजी 2 ते 3 मिनटासाठी परतून घेतली. यामध्ये मी 1 मोठा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा आपली भाजी परतून घेतलेली आहे. तर बघा छान अशी आपली भाजी परतून घेतली. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि भाजी छान परतवून घेतलेली आहे. तर अगदी फडफडीत अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. पाणी वगैरे अजिबात नाही आपल्या भाजीमध्ये राहिलेलं आणि भाजीचा कलर देखील हिरवागार राहिलेला आहे. तर भाजी बनली ना हिरवीगार राहते. तुम्ही यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही, अशीच थोडा वेळ थंड होईपर्यंत आपली भाजी आहे ना बिना झाकणाची ठेवायची. तर यामध्ये कूट घालून घेतले मी शेंगदाण्याचं, जाडसर असं कूट वाटून घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतले. तुम्हाला नसेल घालायचं तरी नाही घातलं तरी चालेल. तर परतून घेते सर्व बाजूनी, आपल्या भाजीला शेंगदाण्याचं कूट लागलं पाहिजे यासाठी परतून घेतलं. तर बघू शकता बघता क्षणी खावी अशी आपली मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातील. तर बघा आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेतली भाजी आणि बघा छान असा भाजीचा आपल्या कलर देखील हिरवागार राहिलेला आहे, थोडाही बदललेला नाही. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.